नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा. आपण नारंगाव या ठिकाणी आहोत. यात्रेचा सीजन चालू झालेला आहे. संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांच्या बारीचा कार्यक्रम खेड तालुक्यामध्ये जाणार आहे. तर तेथील काही लोक आहेत, गाव कार्यकर्ते, तर काय म्हणतात त्यांच्याशी आपण संपर्क साधूया. ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे, नारंगाव. नाव आपलं? भरत सोपान, अध्यक्ष यात्रा कमिटी गोळानी. बोला. बारी केवढ्या पत्र ठरवली ही? बारी 1 लाख रुपयाला ठरवली. 1 लाख. हो. तर आपलं काय म्हणणं आहे? नमस्कार, मी संजय दत्ता महाडिक. गेली अनेक वर्षापासून म्हणजे माझ्या वडिलांची जी परंपरा आहे, गुळानी आणि दत्ता माडिक हे नाण्याचे 2 बाजू आहेत. म्हणजे माझ्या वडिलांनी त्या सटवाजी बाबाच्या पायाभरणीपासून हा तमाशा त्या गावामध्ये जातो. त्या गावाची परंपरा आजपर्यंत गेली 75 ते 80 वर्षाची परंपरा ती आज आम्ही चालू ठेवलेली आहे. हा जो करार आहे, हा करार आम्ही कधी करत नाही. फक्त गाव येतं, आम्हाला तारीख सांगतं, त्याच्यावरती किती पैसे देतात हे सुद्धा आम्ही विचारत नाही. कारण गावचं आणि दत्तामाडीचं प्रेम हे लय घट्ट आहे. म्हणजे हे दत्तामाडीचंच गाव आहे असं लोक ओळखतात. हे गुळानी ग्रामस्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मला कुठल्या अडचणीला ते मला साथ देतात. माऊली बोल. संत सटवाजीबा महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं गेली 70 ते 80 वर्षे आम्हाला कळतसुद्धा नव्हतं. आमचे वडील असतील, ज्येष्ठ मार्गदर्शक गुळानीतील असतील, तेव्हापासूनचा हा तमाशा आजतागायत. यावर्षीसुद्धा या ठिकाणी फक्त आम्ही येतो ग्रामस्थ आणि त्यांना या ठिकाणी तारीख देऊन जातो. कुठल्याही प्रकारची सुपारी ठरवत नाही आणि ते येतात, या ठिकाणी चांगला कार्यक्रम करतात. आम्ही सुद्धा त्यांना चांगलं सहकार्य करतो, म्हणून ते सुद्धा आमच्याकडे अजून आम्हाला विसरले नाही. संत सटवाजीबा महाराजांच्या यात्रेपासूनच ती बारी सुरू होती असं या ठिकाणी मी सांगतो. संत सटवाजीबाबांचा उत्सव यावर्षी या ठिकाणी साजरा होत असताना 17-18 तारखेला या ठिकाणी आमचा उत्सव आहे. त्या निमित्तानं आमचे गुळानी ग्रामस्थ या ठिकाणी संपूर्ण सगळे या ठिकाणी हजर आहे. गेली 40-45 वर्ष झालं हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी दत्ता माडिक पुणेकर म्हटलं की आमच्या ग्रामस्थांना उत्साह आणि आनंद एवढा मोठा होतो की कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी जेवढ्या रावठ्या दिसतात याच्यामध्ये कुठलाही कार्यक्रम ठेवला तरी तो आमच्या ग्रामस्थांना या ठिकाणी पसंत पडत नाही. फक्त दत्ता माडिक पुणे, संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर यांचाच कार्यक्रम गुळानीमध्ये जर ठेवला तर तो गुळानीला मोठा खूप आनंद होतो. आणि त्या निमित्तानं आम्ही सर्व ग्रामस्थ दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं धुलीवंदनच्या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी ठरवायला येत असतो. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ कारभारी नाथा पाटील पिंगळे असतील, त्याच्यानंतर भिकांना ढेरंगे असतील, त्याच्यानंतर आमचे सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी येतात. इथून पाठीमागच्या काळामध्ये आमच्या गावचे ज्येष्ठ कारभारी साधू दशरथ पिंगळे, त्याचप्रमाणे दादासाहेब रोडे, एकनाथ वायाळसाहेब, काळूराम पिंगळे सरपंच, ही सर्व मंडळी या ठिकाणी यायची. आणि आम्हाला आठवत नाही तेव्हापासून हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये व्हायचा. संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर आणि कैलासवासी गुलाबराव बोरगावकर यांचा हा कार्यक्रम पहिल्यांदा संयुक्त या ठिकाणी आमच्या गावामध्ये, आम्हाला आठवत नाही, आम्ही लहान होतो तेव्हापासून हा कार्यक्रम आम्हाला आवडतो, आम्ही पाहतो. अतिशय 1 नंबर कार्यक्रम आहे हा. कार्यक्रम आमच्या गुळानी गावामध्ये झाला की आमच्या गावची यात्रा संपन्न झाली असं आमच्या सगळ्या ग्रामस्थांना वाटतं. त्या निमित्तानं या ठिकाणी आज आम्ही सर्व ग्रामस्थ प्रामुख्यानं कार्यक्रम ठरवायला हजर आहोत. तपाटी पिंगळे गुळानी राहणार गुळानी. माडिक साहेबाचं आमचं लई दिवसाचं प्रेम असल्यामुळं गुलाबराव बोरगावकर माडिक दोन्ही मंडळी एकत्र होती. पहिले गुलाबराव होते, मागून एकत्र झाल्यानंतर दोन्ही तमाशा आमच्या इथे काय 40-50 वर्ष येतात. त्या प्रेमातून आम्ही कधीही माडिक साहेबांना सोडित नाही. आजची सुपारीसुद्धा आम्ही त्याला दिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.